नमस्कार, अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी घेऊन आलेली आहे बनाना चिप्स. अगदी सोप्या पद्धतीने हे चिप्स तयार होतात. शिवाय घरच्या घरी असल्यामुळे खूपच हेल्दी आहेत. मुलांना कितीही खायला द्या, काहीच टेन्शन राहणार नाही. तर आता बाजारातून छान अशी कच्ची केळी आणलेली आहे. केळी घेताना नीट तपासून घ्या, कारण की केळी जर थोडी जरी नरम असली ना तर ते केळीचे चिप्स आहे ना ते चांगले होणार नाही, नरम येतील. आणि शिवाय जेव्हा आपण किसू ना तेव्हा ते व्यवस्थित किसल्या जाणार नाही. तर आता केळी हे व्यवस्थित एक एक करून कट झालेली आहे. तर हाताला व्यवस्थित तेल लावून घेऊया. हाताला तेल याच्यासाठी लावलेलं आहे, जेव्हा आपण केळी जेव्हा सोलू ना तेव्हा ते केळीचा चिटकावा आपल्या हाताला बसू नये, शिवाय आपले हात काळे पडू नये म्हणून हे तेल लावलेलं आहे. कारण की केळी सोलताना ना आपले हात भरपूर काळे होतात आणि चिकट होतात. म्हणून जर तेल लावलं तर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तर आता हा व्यवस्थित आपल्याला जोपर्यंत पांढरा भाग दिसत नाही तोपर्यंत केळी ही सोलून घ्यायची आहे. आणि केळी जर कच्ची व्यवस्थित असली तर सोलायलाही हलकी जाते आणि केळीचे चिप्स सुद्धा चांगले येतात. तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी ही केळी सोलून काढलेली आहे. आता हे जी केळी आहे ते आपल्याला पाण्यात घालायची आहे, जेणेकरून जे केळी आहे ना ते काळी पडू नये म्हणून. जर तुम्ही तसेच वर ठेवली तर तुमची केळी हे काळी पडणार, पण जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवली ना तर तुमची केळी हे पांढरीच राहणार. म्हणून तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर केळी आपली पाण्यात बुडून झालेली आहे. तर आता कढई गरम करून घेऊया आणि मस्त असं तेल टाकून घेऊया. भरपूर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आता त्या अगोदर ज्यावर आपण तेल किसणी आहे ना त्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जी किसणी आहे ते काळी पडू नये आणि चिकट होऊ नये. म्हणून हे ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तर आता किसणीला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. तर आता डायरेक्ट मी तेलामध्येच हे चिप्स पाडत आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपटीत होतात. शिवाय एक केळी पूर्ण संपून जातात एकाच याच्यात. तर आता हे छान असे चिप्स तयार होत आहेत आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. पण एक लक्षात ठेवा, ते म्हणजे हे आपल्याला सगळं मीडियम फ्लेमवर करायचं. जर तुम्ही हाय फ्लेमवर केळीचे चिप्स तळले तर ते करपून जातील आणि चांगले लागणार नाही. तुम्ही मीडियम फ्लेमवरच ते हळूहळू तळून घ्या, जेणेकरून छान असे आपले चिप्स हे तयार होतील. तर चिप्स तळता तळता एक कमेंट तर करायलाच पाहिजे. अगदी घरगुती आणि हेल्दी हे चिप्स खास तुमच्यासाठी. आता जर तुम्ही कढईमध्ये तळत असाल तर हातही भाजला नाही गेला पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगते आहे की आता मी तुम्हाला दाखवते की या अंतरापर्यंत तुम्ही हे चिप्स पाडू शकता. बघा किती छान असे चिप्स पडत आहेत आणि अगदी हेल्दी आहेत आणि कुठेही हाताला चटका लागत नाही, काहीच नाही. म्हणून एवढ्या अंतरापर्यंत तुम्ही हे किसणी पकडू शकता आणि तुमचे चिप्स हे छान असे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी बाजारातल्या सारखा याला कलर आलेला आहे. एवढे हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि केळीचे चिप्स जर तुम्हाला गोल आकारात पाहिजे नसतील तर तुम्ही एक केळी हाफ मध्ये कट करून त्याचे उभे चिप्स सुद्धा पाडू शकता, जेणेकरून ते चिप्स लांब होतील. म्हणून हे टिप्स एक नक्की लक्षात ठेवा. आता मला गोल पाहिजे होते म्हणून मी गोल तळले. तुम्हाला लांब पाहिजे असतील तर तुम्ही तसे सुद्धा तळून घेऊ शकता. छान असे आपले केळीचे चिप्स तयार होत आहेत. तोपर्यंत एक लाईक तर करायलाच पाहिजे. नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या खास अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच दिसेल. आता हे संपूर्ण केळीचे चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कुठेही एकमेकाला चिटकले नाही, काहीच नाही. अगदी छान असे वेगवेगळे चिप्स आपले तयार झाले आहे. तर आता हे चिप्स मध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे आणि चवीपुरतं काळं मीठ टाकत आहे. आता थोडंसं यामध्ये काळं मीठ टाकून घेऊया आणि अजून त्यामध्ये एक ट्विस्ट म्हणजे थोडासा इथे मी चाट मसाला घातलेला आहे. आता काळं मीठ आणि चाट मसाल्यामध्ये व्यवस्थित मिठाचं प्रमाण असतं, म्हणून मी इथे साधं मीठ इथे वापरलेलं नाहीये. आता हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या, फक्त हळूच करा, नाहीतर चिप्स ते तुटू शकतात. तर आता मी इथे तुम्हाला जर लागत असेल ना तर तुम्ही साधं मीठ सुद्धा यामध्ये घालू शकता, पण ते जास्त खारट होऊ नये म्हणून मी काळं मीठ आणि चाट मसाला पुरेसा आहे. आता या पद्धतीने व्यवस्थित हलकं हलवून घ्या आणि सगळा मसाला तो एकत्र होईल.
तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी असे चिप्स झालेले आहेत. अगदी हाताने सहजच तुटत आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खायला एवढे छान लागतात की काय सांगू. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.